रसाळांनी निमोट सहन करायचं अशा पद्धतीच्या प्रकार इथं या जिल्ह्यामध्ये घडलेले आहे। आणि या सगळ्यापासून धनुभाऊ अनभिज्ञ कसे राहिले याचंच मला आता कोडं पडायला लागलेलं आहे। आव्हाडांनी एक ट्विट केला आज सकाळी। त्या व्हिडिओमध्ये एक महादेव गीते नावाच्या व्यक्तीचा तो व्हिडिओ आहे हॉस्पिटलमधून। मात्र ते महादेव गीते आता जेलमध्ये आणि ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले ते मात्र बाहेर दिसतात। महादेव गीते जेलमध्ये आहेत आणि त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले, ज्यांनी गोळीबार केला असं त्यांचं, ते मात्र बाहेर आहेत। म्हणजे असं झालंय का? ट्विट केलंय जर आता जितेंद्र आव्हाड साहेबांनी ट्विट जर केलं असेल मला वाटतं ते खरोखर तपासलं गेलं पाहिजे। आणि मी जे म्हणलं ना आता कृष्णाजी की ठराविक जेलची मागणी वगैरे या आरोपींकडनं होऊ शकते, माझं म्हणणं आहे की या आरोपींना मराठवाड्याच्या बाहेर आता ज्यावेळेस यांची MCR होतील मराठवाड्यामध्ये यांना ठेवण्यात येऊ नये, शक्यतो पश्चिम महाराष्ट्रही नको, यांना विदर्भामध्ये तिकडे जरा लांब पाठवलं पाहिजे, कारण तिकडचे जेल जरा वेगवेगळे अधिकारी असतील तिथं। लातूरला परिस्थिती जरा गंभीर आहे। अण्णा, वाल्मिक कराडशी संबंधित असलेल्या लोकांची अनेक ठिकाणी प्रॉपर्टी दिसून येते, यामध्ये ईडी चौकशी झाली पाहिजे का किंवा तशी तुम्ही मागणी करणार? ईडीची नोटीस लागलेली आहे, फक्त आम्ही आता कागद गोळा करतोय आणि ते सगळे ईडीकडे नेऊन घालतो। तुम्ही तक्रार करणार? मी तक्रार करणार। आणि आता इथं मांजर शिंब्याला सापडले ना 20-25 एकर, हे काय आता 7-12 आलंय। इथं जमीन घेतली जाधवच्या नावावर, जाधवच ना, जाधव मंगल बबन जाधव, काय ते सेम नाव आहे त्यांच्यावरती, ज्योती मंगल जाधव हे नाव कॉमन आहे सगळीकडंच। आणि त्यांची आता इथं मला वाटतं 5-25 एकर सापडली, पण ह्यांचे 5-25 एकर मध्ये जे दरी होती ती भरायसाठी दुसऱ्याच रसाळांचं उकारलंय आणि तिकडं नेऊन टाकलंय। रसाळांनी बोलायचं नाही, रसाळांनी निमोट सहन करायचं अशा पद्धतीच्या प्रकार इथं या जिल्ह्यामध्ये घडलेले आहे। आणि या सगळ्यापासून धनुभाऊ अनभिज्ञ कसे राहिले याचंच मला आता कोडं पडायला लागलं।